नमस्कार, मी शुभांगी जोशी, खमंग ब्लॉग खमंग बाय शुभांगी यूट्यूब चॅनलतर्फे तुमचं स्वागत करते। संक्रांत जवळ आली आहे। संक्रांतीला आपण भोगीची भाजी करतो। यावेळेला उंदियो करूयात। उंदियो हे माझ्या आईच्या हातचे खूप सुरेख व्हायचे। ती बरीच वर्ष ते उंदियो करत होते। पुढे तिने माझी मोठी बहीण सौ शुभदा अभ्यंकर हिला ते शिकवले। माझी बहीण सुद्धा अप्रतिम उंदियो करते। मग तिने मला हे साहित्य आणि कृती सर्व सांगितलेली आहे। उंदियो करणे म्हणजे खरोखरी घाट घालणे हाच शब्द योग्य आहे, पण आम्ही चालवू हा पुढे वारसा हे धोरण ठरवून मी आज तुम्हाला पण ते उंदियो कसे करायचे ते शिकवणार आहे। आधी साहित्य आणि मग कृतीकडे वळूया। उंदियोला लागणारं साहित्य बघा, एक बाउल किंवा एक वाटी ओला पावटा मटार, तुरीचे दाणे शेंगा काढून त्याच्या दाणे काढून घेतलेले आहेत, 5 ते 6 वांगी ही स्वच्छ धुवून मग आपण भरून घेणार आहोत। छोटे बटाटे 5 ते 6। आता आपण लागणाऱ्या भाज्या काय काय आहेत अजून त्या वेगवेगळ्या बघूयात। हे 4 गाजरांचे मोठे मोठे तुकडे करायचे। साधारणतः अर्धा ते पाव किलोच्या दरम्यान ह्या फ्लॉवरचे तुकडे मोठे मोठे करून घेतलेत। 150 ग्राम घेवडा मी घेतलाय, निवडून स्वच्छ तो। मेथी, आपल्याला मेथीचे गोटे करणार आहोत। ते मेथी अर्ध्या मेथीची जुडी म्हणजे 1 बाउल भरून चिरलेली ही मेथी आहे। आता ग्रेव्हीसाठी काय लागणार आहे आपल्याला, तर हे 4 टोमॅटो मी चिरून घेतलेले आहेत, ते नंतर मिक्सरमधून फिरवायचे। दाणे मी रात्रभर भिजत घातले होते, त्याची आता भरड करायची आहे। 3 ते 4 कांदे पातीचे म्हणजे हे बघा असे, हे जे ही पात सोलून ह्या कांद्या सकट आपण चिरून घ्यायचे आहेत। त्याची पण आपल्याला ग्रेव्ही करायची आहे। ही ओली हळद मला मिळाली, रंग सुरेख येईल भाजीला म्हणून ते 4 तुकडे घेतलेत। कांद्याच्या पातीबरोबर आपल्याला लसणीची पातही लागणार आहे। ही बघा अशी कोवळी लसणीची पात स्वच्छ सोलून घ्या, मग ती अशी बारीक चिरून घ्या आणि मग त्याची आपल्याला पेस्ट करायची आहे। आता गोट्यासाठी मेथी गोटे जे करणार आहोत त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहतोय आपण। हे आहे डाळीचं पीठ, त्याच्यातच मी 2 चमचे बारीक रवा घातलेला आहे। त्याच्यात लागणारे आपल्याला मोहनासाठी तेल, चवीनुसार आपण मीठ, साखर, तीळ, धने जिऱ्याची पूड, ओवा, लाल तिखट, हळद आणि अजून एक सांगायचं राहिलं म्हणजे ओला नारळ। आपल्याला 1 वाटीभर ओला नारळ लागणार आहे, तो घेतलेला आहे आपण। आणि गोटे खुसखुशीत होण्यासाठी आपण इनो घालणार आहोत 1 चिमूटभर त्याच्यात। चवीनुसार मीठ आणि भाजीत लागणारे थोडासा आपल्याला गूळ आणि चिंचेचा कोळ। आता ती 2 कच्ची केळी मी वाफवून घेणार, मग त्याचं साल काढून त्याच्या फोडी करून घेणार आहे। सर्व साहित्यात सुंदर आपण उंदियो करायला घेऊयात। आता मी डाळीचं पीठ घेते परातीत, साधारणतः 2.5 ते 3 वाट्या डाळीचं पीठ, थोडी कणिक आणि त्यातच मी मगाशी रवा मिक्स केला होता तो घातलाय। आता क्रमाने आपण एक एक गोष्टी घालूया। लाल तिखट, तुम्हाला मुठिया खूप तिखट हवं असेल तर तिखटाचं प्रमाण वाढवू शकता तुम्ही। हळद, चवीनुसार मीठ घाला, साखर, भाजलेले तीळ 1 ते 1.5 चमचा, लिंबाचा रस आपण। आता आधी काय करूया, ही जी मेथी चिरून घेतलेली होती मी धुतली आहे ती बारीक, ती आता मी ह्याच्यात घालणार आहे। 2 ते 3 चमचे आपण मोहन म्हणून तेल घालतोय आणि आता मी लिंबू पिळते त्याच्यात। आता हे मुठियाचं पीठ तयार झालेलं आहे, आता छान मळून घेऊयात आपण।
घट्ट पीठ मळून घ्या चांगलं। या स्टेजला आता आपण फ्रूट सॉल घालून घेतोय त्याच्यात, म्हणजे मुठिया चांगले खुसखुशीत होतील। मला असं वाटतंय थोडं पाण्याचा हात आपण लावावा त्याला, म्हणजे उंडे वळता येतील मेथीचे चांगले। लागेल तसं पाणी घाला, पण आधीच खूप पाणी घालून ते मळू नका। मेथीची मुठिया आपण तळून घेऊया। तेलाला चांगलं वाफ आलेली आहे। आधी मुठिया का तळायचे, कारण त्या तळणीच्या तेलातच आपण बाकीच्या भाज्या वाफवून घेणार आहोत। म्हणजे कुठल्या, गाजर, फ्लॉवर, घेवडा। आता हे छान खरपूस खमंग तळून घ्यायचे आहेत आपण। हे मुठिया ना मंद आचेवर तळायचे बरं का। भरभर मोठा गॅस करून तळलेत ना तर पोटात ते घट्ट तसेच राहतील। मेथीच्या मुठिया मस्त तयार झालेले आहेत। हे बघा, फुगले पण ते छान आणि रंग पण त्याचा कसा सुंदर तपकिरी आलाय ना, सोनेरी तपकिरी। आता तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। मेथीचा मुठिया बघितलं कसा मस्त आतून पोकळ आणि छान फुगून खरपूस तळून घेतलेला आहे आपण। आता आपण ही जी वांगी आहेत ना त्याचे 4 काप असे करून घेतलेले आहेत। बटाट्यामध्ये सुद्धा मध्ये मी एक फाक दिलेली आहे त्याला। आणि ह्याच्यात भरायचा मसाला तुम्हाला दाखवते। ओलं खोबरं, कोथिंबीर, दाणे भरड केलेले, मगाशी दाखवलं ना तुम्हाला, भिजत घातले होते मी ते, त्याची भरड केलेली, चवीनुसार मीठ, धने जिऱ्याची पावडर, लाल तिखट आणि तिळाचं कूट। आता हे सर्व मिश्रण आपण या वांगी आणि बटाट्यात भरणार आहोत। मुठिया तळून जे तेल उरलेलं होतं ना त्याच्यातच आपण आता बाकी भाज्या घालणार आहोत। पहिल्यांदा काय करायचं आहे, हा ओवा आहे ना तुम्ही हातावर असा जरा खरडून घेते आणि तो घालायचा फोडणी। ओवा घालून झाला की लगेचच आपण हे बघा कांद्याची पात, लसूण पात, आलं थोडं असं जी पेस्ट करून घेतलेली आहे ती फोडणीत घालायची। एक चिमटी हिंगाची घातली आहे, हिंग ऐच्छिक आहे पूर्ण। हळद घालून घेऊया, लाल तिखट आणि हिरवी ग्रेव्ही एक मिनिटासाठी साधारण आपण परतून घेऊया। आता धने जिऱ्याची पावडर घालायची त्याच्यात। आपण वांगी बटाटे भरताना सुद्धा त्यात पावडर घातलेली आहे, त्यामुळे बेताने घाला, खूप एकदम घालू नका। ही टोमॅटो 4 जे घेतली होती ना त्याची प्युरी आहे। एवढा लाल रंग तुम्हाला लक्षात आलं का? मायाळूच्या बिया ज्या होत्या त्या मी ह्याच्यात पिळल्यात। एक वाटी ओलं खोबरं। आता हे सर्व जिन्नस छान 2 मिनिटांनी परतून घेऊया। चवीनुसार मीठ घाला। मीठ सुद्धा बेताने घालायचं आहे, कारण वांग्याच्या भाजीला आपण मीठ घातलेलं आहे। या स्टेजला आता आपण बारीक केलेला गूळ घालून घेणार आहोत। गूळ हा ऐच्छिक आहे, तुमच्या मनावर आहे किती घालायचा तो। कोणाकोणाला आंबटपणा जास्त हवा असतो त्याने चिंचेचा कोळ घातला किंवा लिंबू पिळलं तरी हरकत नाही। आता ह्याच्यात सर्व मसाले आलेले आहेत, तिळाचं कूट, धने जिऱ्याची पावडर, टोमॅटो प्युरी, कांदा लसूण पात, लाल तिखट, हिंग। आता ह्या स्टेजला आपण एक एक भाज्या त्याच्यात ॲड करणार आहोत। प्रथम मी गाजराचे तुकडे घालते आहे, मग फ्लॉवरचे तुकडे। सर्व भाज्या स्वच्छ धुवून फडक्यावर निथळत ठेवून मग मी घेतलेले आहेत।
घेवडाच्या शेंगा, दाणे जे रात्री भिजत घातले होते त्याची अशी अभडदबड पूड करायची आहे, तीही घालायची याच स्टेजला. आणि आता आपण वांगी भरून घेतलेली होती ना, ती एक 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 त्याच्यात सोडूयात. बटाटे पण त्याच्या बरोबरीने सोडायचे. आता ह्याच्यावरती घट्ट झाकण लावून 15 ते 20 मिनिटं छान ह्याला दणकून वाफ आणायची आहे. आणि तुम्ही मगाशी म्हणालात ना तूर, पावटा आणि वाटाणे, तर मी त्यांना ना एक शिट्टी देऊन घेतली आहे. हे आपण सगळ्यात शेवट घालूया. ही कच्ची केळी वाफवून घेतली, त्याचं साल काढलेलं आहे, त्याचे तुकडे केलेत आणि आता ते मी भाजीत घालते. आता परत आपण ह्याला दणकून वाफ आणायची. कुठलंही पाणी आपण ह्याच्यात घातलेलं नाही आहे. ग्रेव्हीमध्येच ही भाजी छान मंद आचेवर शिजू देत. तर आपले उंदिओ मस्तपैकी तयार झालेले आहेत. भरपूर भाज्या सध्या सीझन आहे, मिळत आहेत. तर तुम्ही हा उंदिओ जरूर करून बघा. माझा खमंग ब्लॉग खमंग बाय शुभांगी यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. धन्यवाद.